2 क्वेश्चन्स असे होते बघा. आणि एक लक्षात घ्या, मी हे सिलेक्शन नाही केलेलं, मी हे रॅन्डम काढलंय. काय काढलंय? हे रॅन्डम क्वेश्चन्स काढत. असं नाही की एवढंच झालंय तर मी काढले, असं नाही आहे. मी रॅन्डम क्वेश्चन पेपर सिलेक्ट केला होता. ते तुमचे सब आर्टिकल्स आहेत ना, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, असा मी रॅन्डम पेपर सिलेक्ट केलाय. सो आपले ते आर्टिकल सगळे झालेत जे तुम्हाला जेई पर्यंत लागणार आहेत, हे समजून घ्या. सो क्वेश्चन असा होता तुम्हाला, कुठे गेला हे बघा. अ पार्टिकल इज मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन. तुम्ही फक्त बघा, अ पार्टिकल इज मूव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन, द व्हेरिएशन ऑफ पोझिशन x इक्वल्स टू टी क्यूब मायनस 6t स्क्वेअर प्लस 20t plus 15. Okay, this is a question. X is given, position is given with respect to time. The velocity of a body, त्यांनी काय विचारलंय सांगा रे? Velocity of a body when its acceleration becomes, कंडिशन काय सांगा? जेव्हा ऍक्सेलरेशन काय झालं पाहिजे? 0 झालं पाहिजे. त्यावेळेचं काय काढायचं तुम्हाला? वेलॉसिटी काढायचंय. मग या सिच्युएशन मध्ये काय करायचं? तुम्हाला डबल डिफरन्शिएट करावं लागणार, बरोबर आहे? पहिल्यांदा वेलॉसिटी काढा. काय असते वेलॉसिटी? बोला. dx by dt. dx by dt. So first differentiate the equation with respect to time, right? So t cube minus 6t square plus 20t plus 15. करा बरं डिफरन्शिएट. चला डिफरन्शिएट करा. राईट. काय असणार आहे? 3t स्क्वेअर. बरोबर आहे. याचं बोला 12t. बरोबर. याचं काय असणार आहे? बोला 10. आणि हा काय असणार आहे? 0. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय होतं? 0 होतं ना. मी डिफरन्शिएशन शिकवलंय, आता ऑलरेडी शिकवलंय आपलं. 20 आहे का ते? ठीक आहे, मी 10 म्हणतीये. ओके, हे किती आहे बोला? 20 आहे ना. 20. सो इथे काय येणार आहे? प्लस 20. ओके, हे झालं तुमचं वेलॉसिटी. हे वेलॉसिटीचं इक्वेशन. पण ते म्हणतायत की ऍक्सेलरेशन 0 असताना करायचंय. कोण 0 असताना? ऍक्सेलरेशन 0 असताना. पुन्हा एकदा डिफरन्शिएट करा याला आता, कारण ऍक्सेलरेशन काढायचंय ना तुम्हाला. सो अजून एकदा डिफरन्शिएशन लागेल. देअरफॉर ऍक्सेलरेशन इक्वल्स टू डीव्ही बाय डीटी. राईट ना. याला करणार मी. हे कळतंय का रे? अजून एकदा डिफरन्शिएशन करावं लागेल ना. सो डी बाय डीटी. बोला 3t स्क्वेअर मायनस 12t प्लस 20. करा डिफरन्शिएशन. सो ऍक्सेलरेशन इक्वल्स टू 60. नाही, 60 मायनस 12. हे झालं ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन तुम्हाला किती हवंय सांगा? 0. सो ठेवा ऍक्सेलरेशनला 0. 60 मायनस 12. सो 60 इक्वल्स टू 12. सो टी इक्वल्स टू किती झालं बोला? 2 सेकंड. आणि तुम्हाला वेलॉसिटी काढायला सांगितलंय जेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे. कधी आहे ऍक्सेलरेशन 0? टाइम टी इक्वल्स टू 2 सेकंड्सला. बस वेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला फक्त काय पुट करायचंय आता? t इक्वल्स टू 2. हो ना. मला वेलॉसिटी हवी आहे जेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे. ऍक्सेलरेशन 2 सेकंडला 0 झालंय. त्यामुळे मग फक्त इथं 3. टी ची व्हॅल्यू काय असेल रे? 2 असेल ना. 2 स्क्वेअर मायनस 2 इंटू मायनस 12 इंटू 2 प्लस किती झालं? 20. किती आलं बघा रे हे? किती? 8 आलं. ओके, सो 8 मीटर पर सेकंड. काय अवघड उत्तर आहे? सीईटीला काय विचारतील? सीईटीला असा क्वेश्चन असेल, फाइंड द पोझिशन व्हेन वेलॉसिटी इज 0. फाइंड द पोझिशन व्हेन वेलॉसिटी इज 0. मग तुम्ही फक्त वेलॉसिटी पर्यंत येता, टी ची व्हॅल्यू काढता आणि ती टी ची व्हॅल्यू कोणामध्ये ठेवता? पोझिशन मध्ये ठेवता. या टाइपचे आपण न्यूमेरिकल्स बघितले होते. जेई वाल्यांनी फक्त काय केलं? एक स्टेप वाढवली फक्त. फरक लक्षात आला का? क्वेश्चन तोच, कन्सेप्ट तोच, पॅटर्न तोच, थोडंसं एक्सटेंड करतील. अरे हो ना. आपण असे क्वेश्चन्स बघितले होते बघा. फाइंड द पोझिशन ऑफ पार्टिकल व्हेन ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट. ऑब्जेक्ट कम्स टू रेस्ट मीन्स व्हॉट? वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 0. अरे हो ना. या टाइपचे आपण क्वेश्चन बघितले की नाही? सेम तोच क्वेश्चन आहे. सो ओव्हरऑल क्वेश्चन पेपर हा सगळा कंटेंट आपला झालेला आहे. सगळा ग्राफ्स आपण आपला कंटेंट झालेला आहे.